जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. शासन निर्णय आज 31 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणते पशुपालक कोणत्या लाभासाठी पात्र असतील, पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा दिल्यामुळे कोणते लाभ दिले जाणार आहेत, याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि हीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्याचं जे काही उत्पादन आहे या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा 12% वाटा आहे आणि मित्रांनो, या वाट्यापैकी एकूण उत्पन्नाचा जो वाटा आहे तो पशुजन्य उत्पन्नाचा वाटा हा 24% आहे आणि याच्यामुळे पशुसंवर्धन विभाग हा देखील राज्याच्या उत्पादन वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर 10 जुलै 2025 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या पशुसंवर्धन विभागाला पशुपालन व्यवसायांना कृषी समकक्ष दर्जा देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगानं या पशुपालकांना भेडसावणाऱ्या कृषी वीज दराच्या सवलती, याचप्रमाणे दिली जाणारी कर्ज या इत्यादी जे काही महत्त्वाच्या अशा बाबी आहेत याच्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्या या सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये शासन निर्णय आपण पाहू शकता, राज्यामध्ये 20व्या पशुगणनेनुसार गायवर्गीय पशुधन 1,39,92,304 इतका आहे, तर म्हैसवर्गीय पशुधन 56,03,692 इतकं आहे। एकूण 1,95,95,000 इतकं पशुधन राज्यामध्ये आहे। राज्यात पशुपालन व्यवसायापासून सुमारे 60 लाख कुटुंब अर्थार्जन करीत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाला व्यवसायांना कृषी समकक्ष दर्जा देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 10,000 मांसल पक्षी व 25,000 अंड्यावरील पक्षी क्षमता असलेले कुक्कुट उद्योग हे लघु उद्योग, तर 25,000 मांसल कुक्कुट पक्षी आणि 50,000 अंड्यावरील पक्षी क्षमता असलेले कुक्कुट उद्योग हे मध्यम स्वरूपाचे कुक्कुट उद्योग समजले जाणार आहेत। 50 दुधाळ जनावरांचा गोटा, 200 शेळी मेंढी गोटा, याचप्रमाणे 100 पर्यंतचा वराह पालन व्यवसाय हा लघु स्वरूपाचा व्यवसाय समजण्यात येईल। 100 दुधाळ जनावरांचा गोटा, 500 शेळी मेंढी आणि 200 पेक्षा जास्त वराह पालन हे मध्यम स्वरूपाचा व्यवसाय समजले जातील। लघु व मध्यम स्वरूपाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाची संख्या लक्षात घेता जास्तीत जास्त पशुपालकांना फायदा या पशु व्यवसायापासून होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काही मंजुरी दिलेली आहे आणि या अनुषंगाने दिले जाणारे जे काही लाभ असतील या लाभासाठी खालील व्यवसाय पात्र असणार आहेत, ज्याच्यामध्ये 25,000 पर्यंत मांसल कुक्कुट पक्षी आणि 50,000 वरील अंड्यावरील कुक्कुट क्षमता असलेले व्यवसाय, 45,000 पर्यंत क्षमतेचे हॅचरी युनिट, 100 पर्यंत दुधाळ जनावरांचा गोटा आणि 500 पर्यंत शेळी मेंढीचा गोटा, 200 पर्यंत वराह पालन अशा प्रकारचे व्यवसाय हे कृषी विभागाच्या जे काही समकक्ष लाभ असतील अशा लाभासाठी पात्र असणार आहेत। याच्यामध्ये ब्रीडर कुक्कुट पालन व्यवसाय व पशुजन्य उत्पादनावरील प्रक्रिया उद्योग हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या लाभासाठी अनुदेय असणार नाहीत। आता याच्यामध्ये लाभ काय काय दिले जाणार आहेत, 25,000 पर्यंत मांसल कुक्कुट पक्षी आणि 50,000 पर्यंत अंड्यावरील कुक्कुट पक्षी क्षमतेच्या, तसेच 45,000 पर्यंत क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायाला, 100 दुधाळ गायीच्या व्यवसायाला, 500 पर्यंतच्या शेळी मेंढी व्यवसायाला, तर 200 पर्यंतच्या वराह पालन व्यवसायांना व्यवसायासाठी वीज दर आकारणी कृषी इतर या वर्गवारीतून न करता कृषी वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कृषी विभागाला वीज मोफत दिली जाते आणि याचप्रमाणे आता मोफत विजेचा लाभ या उद्योगांना देखील व्यवसायांना देखील मिळणार आहे। कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सौर ऊर्जा पंप व इतर सौर ऊर्जा संच उभारण्यासाठी कृषी व्यवसायाला देण्यात येणाऱ्या दरानं अनुदेय अनुदान सवलत देण्यात येणार आहे। अर्थात या प्रकल्पांना या व्यवसायांना लागणारी जी काही सौर ऊर्जा असतील या सौर ऊर्जा पंप, सौर ऊर्जा संच आता या दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरामध्ये पशुपालन व्यवसायाला स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून कृषी व्यवसायास ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते त्याच दरानं राज्यभरामध्ये समान दरानं ग्रामपंचायत कर आकारणी केली जाणार आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेळत्या भागभांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, अर्थात ज्या योजनेच्या अंतर्गत पीक कर्जावरील व्याज माफी दिली जाते आणि त्याच योजनेच्या अंतर्गत इतर प्रयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज दरामध्ये 4% पर्यंत सवलत देण्यात येणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे असे लाभ हे पशुपालकांना या पशु व्यवसायांना दिले जाणार आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या अशा आणि मागणी होत असलेल्या सवलती आता पशुपालकांना मिळाल्यामुळे नक्कीच पशुसंवर्धन या पशुपालन व्यवसायामध्ये
मोठ्या प्रमाणात वाढ आणि मिळणारे जे काही नफे आहे त्या नफ्यामध्ये सुद्धा एक वाढ होणार आहे. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात अर्थार्जन या पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून होतं आणि साहजिकच अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी किंवा अशा प्रकारच्या सवलती मिळाल्यामुळे साहजिकच या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.